Hello, dear friends. My name is Prakash Bhaskar Nikam, and today we are going to talk about the most important thing of English figure of speech. So, first of all, I would like to tell you about my channel. My channel name is CBN Academy, and on this channel, we basically talk about English and other subjects of junior college. This video is going to be in Marathi today, so we are going to explain all the figure of speech in Marathi. तर बघा मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो नॉर्मली आपल्याला शाळेत वर्गात शिकवला गेलेला आहे. पण आपल्याला माहीत आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून आपली शाळा कॉलेज बंद आहेत, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली याच्याविषयी किती ज्ञान भेटलं आहे आपल्या याच्याविषयी थोडंसं शंकाच आहे. त्याच्यामुळे आज आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत. फिगर ऑफ स्पीचचा विचार करत असताना आपल्यासमोर भरपूर फिगर ऑफ स्पीच आहे तशा मोजायला गेलं तर, परंतु आज आपण जनरली विचार करणार आहोत अलिटरेशन, रिपिटेशन, सिमिली, हायपरबोल, पर्सॉनिफिकेशन, आयरनी, पॅराडॉक्स, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स आणि ऑनोमॅटोपोइया. ओके, एक एक करून आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण याच्याविषयी सगळ्यात पहिल्यांदा बघूया, ती आहे अलिटरेशन. अलिटरेशनविषयी चर्चा करत असताना त्याचा अलिटरेशनचा अर्थ आपल्याला दिलेलं डेफिनेशन: द रेपिटेशन ऑफ द सेम लेटर, साऊंड और सिलॅबर ऑफ द कॉन्सोनंट ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स इज कॉल्ड अलिटरेशन. म्हणजेच एका वाक्यामध्ये किंवा एका काव्यपंक्तीमध्ये ज्या वेळेला एकापेक्षा जास्त वेळा एकच शब्दाने, अक्षराने, आपण म्हणूया अक्षराने किंवा एकाच साऊंडने जर शब्दांची सुरुवात होत असेल तर त्याला आपण अलिटरेशन असं म्हणतो. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा बरं, की सी सेल्स, सी शेल बाय द सी शोर. आता इथे बघा सेल्स आहे, सी शेल्स आहे किंवा सी शोर आहे. याच्यामध्ये बघा वारंवार एस ह्या अल्फाबेटचा म्हणा किंवा ह्या साऊंडचा वारंवार रिपीट झाले असल्यामुळे याला आपण अलिटरेशनचं उदाहरण म्हणायला अडचण नाही. असं जर झालं, वारंवार असं होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? अलिटरेशन. ओके, आता पुढचं बघूया. पुढचं दुसरं आहे रिपिटेशन. आता रिपिटेशन त्याच्या शब्दात दिलेलं आहे रिपीट. अजून एक शब्द दिलेला आहे आपण ॲनाफोरा. ॲनाफोरा सुद्धा याचं नाव आहे, पण आपल्याकडे जनरली त्याला रिपिटेशनच म्हणतात. ओके, तर बघूया चला. रिपिटेशनचा अर्थ काय आहे? तर इफ वर्ड रिपीटेड इन अ क्लॉज ऑर वर्ड्स कॉल्ड ॲज रिपिटेशन ऑर ॲनाफोरा. तर एकच शब्द एका वाक्यात किंवा काव्यपंक्ती वारंवार येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रिपिटेशन. ओके, आता एक वर्ड्सवर्थची खूप छान लाईन आहे इथे दिलेली ती: माय लव इज लाईक रेड रेड रोज. तर आता रेड रेड हा शब्द वारंवार आल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार? रिपिटेशनचं उदाहरण म्हणणार. बरोबर आहे. आता एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की प्रत्येक रिपिटेशनचं उदाहरण हे अलिटरेशनचं उदाहरण असतं, परंतु प्रत्येक अलिटरेशनचं उदाहरण हे रिपिटेशनचं असतंच असं नाही. कारण जर वर्ड रिपीट होतो याचा अर्थ साऊंड आणि अद्याक्षर 100% रिपीट होतं. आता बघा रेड रेड रोज, 3 आर आलेले इथे दिसतं आहे आपल्याला, त्याच्यामुळे नॉर्मली हे अलिटरेशनचं पण उदाहरण आहे आणि रिपिटेशनचं पण. ओके, तर याच्या पुढे जाऊयात आपण. आता पुढचं आहे मेटॅफर. मेटॅफर म्हणजे एक प्रकारे आपण कंपॅरिझनचा भाग आहे हा. एक मिनटं. तर ज्या वेळेला आपण मेटॅफरचा विचार करतो मित्रांनो, त्यावेळी आपल्यास लक्षात येतं की वेन थिंग्स इनडायरेक्टली कम्पेअर कॉल ॲज मेटॅफर. म्हणजे ज्या वेळेला गोष्टी इनडायरेक्टली कम्पेअर केल्या जातात त्याला आपण मेटॅफर असं म्हणतो. याचं उदाहरण दिलेलं आहे: सी इज अ स्टार ऑफ आवर फॅमिली. ती आमच्या फॅमिलीमधली स्टार आहे. आता ॲक्च्युली तो त्याला आपण काय केलेलं आहे, तो म्हणजे आपण जे नाव घेऊ शकतो एखादं हेमंत किंवा हेमल असं नाव घेऊ शकतो. तर तो आमच्या फॅमिलीमधला स्टार आहे, म्हणजे स्टारशी त्याचं कंपॅरिझन केलं गेलेलं आहे, पण ते इनडायरेक्टली केले गेलेले आहे. त्याच्यामुळे अशा वाक्याला किंवा काव्यपंक्तीला आपण काय म्हणतो? मेटॅफर. ओके, आता त्याचा पुढचा जो भाग आहे तो आहे सिमिली. आता सिमिली बघा, वेन टू unlike things are directly compared called as simile. Mostly it compare by the word such as like, as, so. आता बघा की ज्या वेळेला डायरेक्ट कंपॅरिझन होतं तर त्यावेळेला त्याला सिमिली असं म्हटलं जातं, सिमिली फिगर ऑफ स्पीच. यात प्रामुख्याने याचं कंपॅरिझन जे केलं जातं ते केलं जातं लाईकनी, ॲजनी किंवा सोनी.
आता यात बघा की प्रत्येक ऑल पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स आर एक्झाम्पल ऑफ सिमिली, म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह डिग्रीचे जे सेंटेन्सेस असतात ते काय असतात, एक्झाम्पल असतात सिमिलीचे. ओके, आता यात बघा काय उदाहरण दिलेले आहे, माय लव इज लाईक रेड रेड रोज. आता तुम्ही म्हणाल हे वाक्य परत आलं सर, तर याच्यामध्ये हा लाईक हा शब्द दिसतोय तुम्हाला, तर हा लाईक शब्द आहे म्हणून डायरेक्ट कम्पॅरिझन, माय लव इज लाईक म्हणजे माझं प्रेम रेड रेड रोजसारखं आहे, म्हणजे प्रेमाचं कम्पॅरिझन कोणाबरोबर केलेलं आहे, रोजबरोबर, रेड रोजबरोबर. त्यानंतर दुसरं बघा, शी इज ॲज टॉल ॲज यू. आता शीचं कम्पॅरिझन त्याच्याशी केलेलं आहे, शी इज ॲज टॉल ॲज यू म्हणजे ती तुझ्या इतकीच उंच आहे, म्हणजे डायरेक्ट कम्पॅरिझन आहे. तर अशा वेळेला ॲज, लाईक किंवा सो सारखे शब्द ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आपण डोळे बंद करून सिमिली हे फिगर ऑफ स्पीच लिहू शकतो. आता पुढे जाऊयात. पुढे आहे पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशनमध्ये बघा, when we talk about a non-human things as if they were human or they are doing human things, it called as personification. ज्या वेळेला एखादी नॉन ह्युमन थिंग आहे, ती नॉन लिव्हिंग पण असू शकते किंवा लिव्हिंग पण असू शकते, ती ज्या वेळेला ह्युमनच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला सुरुवात करते त्याला आपण पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण म्हणतो. जसं बघा, द अँग्री स्टॉर्म पॉन्डेड द टीन शेल्टर. आता अँगर ही जी क्वालिटी आहे, आपण ॲक्च्युली ज्या क्वालिटी ह्युमन क्वालिटी आपण नॉन लिव्हिंग थिंगमध्ये किंवा नॉन ह्युमन थिंगमध्ये असतात त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो पर्सॉनिफिकेशन. आता हे बघा, अँगर हा जो भाग आहे, ही जी क्वालिटी ही ह्युमन बिंगची, पण इथे ती आपण स्टॉर्मला दिली. स्टॉर्म म्हणजे वादळ, वादळाला ती प्रतिमा दिलेली आहे. किंवा दिस सिटी नेव्हर स्लीप्स म्हणजे आता सिटी कधी झोपते का, शहर, परंतु ती उपमा त्याला दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पर्सॉनिफिकेशन असं म्हणत आहोत. ज्या वेळेला नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन ह्युमन थिंग्स ज्या मनुष्य नसतील किंवा जिवंत नसतील अशा वस्तूंना आपण ज्यावेळेस ह्युमन क्वालिटी देतो त्यावेळेला त्याला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणत असतो. आता पुढे बघूयात. नेक्स्ट आहे आयरनी. ॲक्च्युली आयरनी येते, आयरनी ऑर सार्केझम. आता यात बघा, इन दिस मोड ऑफ स्पीच द रिअल मिनिंग ऑफ द वर्ड यूज आर डिफरंट फ्रॉम द इंटेंडेड मिनिंग. यात बघा काय होतं की जे रिअल मिनिंग आहे ते वेगळं असतं, सांगायचं काहीतरी वेगळं असतं पण म्हणतो काहीतरी वेगळं. म्हणजे टीचर बघा वर्गात काय करतात, ज्या वेळेला एखादा मुलगा काहीतरी उत्तर देत नाही वगैरे, ते लगेच म्हणतात अरे वा खूप हुशार आहेस तू, बस खाली बाळा. याचा अर्थ ते सार्कॅझम किंवा आयरनी असते. त्याच्यामध्ये बघा, द पोलीस स्टेशन गेट रॉब्स म्हणजे पोलीस स्टेशन गेलं चोरीला. आता पोलीस स्टेशन चोरीला जाणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, परंतु ते आयरनी किंवा एक उपहासात्मक शब्द वापरलेले आहे. द डेंटिस्ट नीडिंग रूट कॅनल म्हणजे डेंटिस्टला रूट कॅनलची गरज आहे, असे शब्द वापरले तर आयरनी म्हणजे काय, उपहासात्मक एखादी गोष्ट जेव्हा केली जाते की जिचा मिनिंग ॲक्च्युली वेगळा असतो, ॲक्च्युअल मिनिंग वेगळा असतो आणि शब्द वेगळे असतात, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, तर आयरनी किंवा सार्केझम. आता पुढे जाऊयात. पुढे आहे आपल्याकडे पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय बघा, अ स्टेटमेंट दॅट ॲपियर्स टू कॉन्ट्राडिक्ट इट सेल्फ. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एक जी स्टेटमेंट असतं ते ॲक्च्युली दिसतं वेगळं आणि त्याचा अर्थ वेगळा लागत असतो. बघा, अ सिच्युएशन ऑर स्टेटमेंट दॅट सीम इम्पॉसिबल ऑर इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिकॉज इट कंटेन टू अपोजिट फॅक्ट्स इन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जनरली एकत्र दिसत नाही किंवा त्या समजून घेण्यासाठी किंवा त्या आपल्याला इम्पॉसिबल वाटतात, अशा गोष्टी पॅराडॉक्समध्ये येतात. दिस इज बिगिनिंग ऑफ द एंड म्हणजे ही अंताची सुरुवात आहे, अंताची सुरुवात. आता दोन बिगिनिंग आणि एंड असे दोन विरोधाभासी शब्द याच्यामध्ये आल्यामुळे आपण त्याला पॅराडॉक्स म्हटलं. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. सेव्ह आणि स्पेंडिंग म्हणजे परत एकदा सेव्ह करणं आणि स्पेंड करणं हे दोन शब्द एकमेकाच्या विरोधात आहे. या असंच एक अजून एक फिगर ऑफ स्पीच असेच एक ती आहे अँटिथेसिस. तिच्याविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण क्लायमॅक्स विषयी बघूया. क्लायमॅक्समध्ये काय होतं बघा, इट इज ॲन arrangement of series of words in order to increase importance. By mistake 80 years is there.
हॅव बिगिनिंग मिडल अँड एंड. आता याच्यामध्ये बघा हे बाय मिस्टेक झालेलं आहे, ATS त्याचा विषय नाही काय. तर याच्यामध्ये क्लायमॅक्स म्हणजे काय, एक प्रॉपर अरेंजमेंट केली असते शब्दांची, ज्याच्यामध्ये सुरुवात मध्य आणि शेवट असतो. उदाहरण दिलं, द फ्लावर दॅट डाईज वेन फर्स्ट इट गेन्स टू बड, किंवा इज सॅक्रिफाईस हिज बिझनेस, हिज होम अँड हिज ओनर फॉर पॉलिटिकल गेन. आता ईजच्या ऐवजी हीज आहे, त्याचे तो कन्फ्यूज आहे थोडंसं. तर तिथे बघा की एका गोष्टीला आपण जी गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये प्रॉपर बिगिनिंग मिडल अँड एंड. आता हीज सॅक्रिफाईस इथे आहे, इज झालं तर हीज सॅक्रिफाईस, ही इज सॅक्रिफाईस हिज बिझनेस, त्याने त्याचा बिझनेस, हिज होम आणि त्याचं सगळ्या गोष्टी त्याने पॉलिटिकल गेनसाठी सोडून दिल्या आहेत, असं उदाहरण आहे. तर तिघं गोष्टी याच्यामध्ये आल्या आहेत. त्याच्या पुढचं हे जे अँटी क्लायमॅक्स. आता अँटी क्लायमॅक्स ॲक्च्युली क्लायमॅक्सच्या एकदम विरोधात असतं. त्याच्यात आपण बघूया काय. तर दिस इज टू अपोजिट टू क्लायमॅक्स विच प्रोड्यूस ह्युमर अँड सरप्राईज. म्हणजे अँटी क्लायमॅक्समध्ये काय असतं, सगळं विरोधाभासी असतं आणि त्याच्यामधून ह्युमर आणि सरप्राईज येतं. बघा याच्यामध्ये काय, शी लॉस्ट हर हजबंड, हर चाइल्ड, हर हाऊस होल्ड गुड्स अँड हर डॉग ॲट वन फेल सूप. आता इथे काय म्हटलेलं आहे का, तिने तिचा हजबंड, तिचा पती, तिचे मुलं, तिचे घर आणि तिचा आवडता डॉग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घालवलायचं, हरवलायचं. तर यात आपण बघितलं, आपल्या लक्षात येईल की आता हजबंड, चाइल्ड, हाऊस होल्ड हे महत्त्वाचे. त्याच्यामध्ये शेवटी डॉग आले. जर हा डॉग सुरुवातीला आला असता तर हा क्लायमॅक्सचं उदाहरण होऊ शकलं असतं, पण हे अँटी क्लायमॅक्सचं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि आता शेवटचं आपण बघूयात, शेवटचे 2 राहिले आपले. आता अँटीथेसिसमध्ये बघा, अँटीथेसिस इज स्ट्रायकिंग अपोजिट ऑर कॉन्ट्रास्ट वर्ड मेड बाय सेम सेंटेन्स इन ऑर्डर टू सिक्युअर एम्फॅसिस. म्हणजे बघा एकाच वाक्यामध्ये 2 विरोधाभासी शब्द आले, 2 विरोधी शब्द आले तर त्याला आपण अँटी क्लायमॅक्स म्हणतो. बघा इथे सॉरी अँटीथेसिस. वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट लीप फॉर ऑल मॅनकाइंड. आता वन स्मॉल आणि वन जायंट ही 2 विरोधाभासी शब्द आहेत, स्मॉल आणि जायंट. तसंच खाली पण आहे, मेनी आर कॉल बट फ्यू वेअर चूजन. तर खूप लोक, मेनी आणि फ्यू ही विरोधाभासी शब्द आहे. परत म्हणजे 2 विरोधी शब्द आले तर आपण पॅराडॉक्सचा विचार केलेला आहे. पॅराडॉक्स आणि अँटीथेसिस त्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणू शकतो. आणि शेवटचं जे आपलं आहे ते ऑनोमॅटोपोइया. याच्यामध्ये साऊंड महत्त्वाचं आहे. जर एखादा साऊंड एखाद्या याच्यामधून येत असेल, अ फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हुज साऊंड मेड टू सजेस्ट ऑर इको सेन्स इज बँग ककू हिज ग्रोथ. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादा शब्दामधून आपण साऊंड सांगत असू त्यावेळेला ऑनोमॅटोपोइया होतो. द बर्ड्स चिर्प फील्ड द एम्प्टी नाईट एअर. आता हा चिर्प शब्द आहे तो, किंवा द डिशेस फेल टू द फ्लोअर विथ अ क्लॅटर. क्लॅटर हा शब्द आहे. ज्यावेळेस आवाज येतोय, आपण असं दाखवतोय, त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत. ज्यावेळेस वर्ड साऊंड रिफ्लेक्ट करतो त्यावेळेस आपण त्याला ऑनोमॅटोपोइया म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण या फिरवाची समजले आपल्याला. तर आपल्याला याच्याविषयी जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आमच्या ब्लॉगला व्हिजिट करू शकतात. तिथून आपल्याला याच्याविषयी जास्त माहिती बघायला भेटेल. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवू. धन्यवाद.